ची उमेदवारी रद्द झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा हा निकाल आहे। जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र रद्द केला, त्यामुळे आता गोंधळ झाला असल्याचं आपण बघितलेलं होतं। मात्र काँग्रेसचे उमेदवारी रद्द झालेली आहे, त्यामुळे काँग्रेससोबत महाविकास आघाडी संपूर्ण अडचणीत आली आहे। रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा एबी फॉर्म डमी जोडलेला फॉर्म वैध ठरलाय, त्यामुळे आता ते नवीन उमेदवार असणार आहेत। तर ही मोठी बातमी आपण या क्षणाला बघतोय। काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी आता रद्द झाली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, आपण बघतोय रश्मी बर्वे यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आली आणि त्यामुळे महाविकास आघाडीसाठीच हा धक्का मानला जातोय। सविस्तर नक्कीच मोठी बातमी आहे, कारण की रश्मी बर्वे हा खरं तर महाविकास आघाडीचा चेहरा होता। काँग्रेसच्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा होत्या, त्यामुळे सर्वसावर राजकारणात त्या सक्रिय असताना अशा वेळी त्यांची उमेदवारी रद्द झाल्यामुळे कुठेतरी या काँग्रेस आणि महाविकास आघाडी दोन्ही अडचणीत आली आहे। मात्र एबी फॉर्म सोबत जो पर्यायी फॉर्म जो होता, डमी फॉर्म जो भरला होता, तो त्यांच्या पतीचा जो आहे तो फॉर्म भरलेला होता, त्यामुळे तो आता ऍक्सेप्ट झालेला आहे। त्यामुळे पुढे जे उमेदवार जे असणार आहे ते त्यांचे पती श्यामकुमार बर्वे आहे, ते असणार आहे काँग्रेसचे उमेदवार। मात्र या सगळ्यामध्ये सकाळपासून ज्या पद्धतीने हालचाली सुरू होत्या, जात पडताळणी समितीने त्यांचा जो आहे जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी होती ती रद्द केली होती, त्यामुळे एक प्रकारे खळबळ निर्माण झाली होती। दरम्यान यामध्ये कोर्टात सुद्धा जे होते रश्मी बर्वे यांच्याकडून गेले होते, मात्र रश्मी बर्वे कोर्टात गेले असले तरी तात्काळ सुनावणी घेण्यात जे होतं न्यायालयाने नकार दिला होता। त्यामुळे हा सगळा जो निर्णय होता, आज नामांकन अर्ज स्वीकारला जाईल का, त्यांचा वैध ठरणार का, हा प्रश्न होता। सकाळपासून या संदर्भात अनेकदा जे आहे समितीमध्ये चर्चा झाल्या, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आता जो निकाल दिला आहे त्यामध्ये त्यांचं जे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती रद्द झालेली आहे आणि त्यांच्या जागी त्यांची पती जे असणार आहे त्यांची उमेदवारी आता बाधित राहणार आहे। निश्चितच धन्यवाद पराग दिलेल्या या अपडेटसाठी। तर काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आलेली आहे, ही या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। तर रामटेकमध्ये हा काँग्रेसला मोठा धक्का आता या क्षणाला मानला जातोय। मात्र रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा जो एबी फॉर्म डमी फॉर्म जोडलेला होता